नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून गोमातेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो, म्हणून त्याला गोत्र आहे। प्रत्येक व्यक्तीला गोधुळीच्या वेळी लग्नाचा मुहूर्त हवा असतो। प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोकधामाला जायचे असते। प्रत्येक जीवाला गोलोकवासात जायचे असते। प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गाय दान करून वैतरणी पार करायची असते। मग विचार करा, प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आई गायीचा आधार, पण त्याच गायीची सेवा करायला वेळ मिळत नाही। म्हणूनच आज आपण या व्हिडिओमधून याच गोमातेविषयी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत। तर मंडळी, ज्या ठिकाणी गाय माता उभी राहून आनंदाने श्वास घेते तिथे वास्तुदोष संपतात। ज्या ठिकाणी गाय माता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात। गायीच्या गळ्यात घंटा बांधावी। गायीच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजवून गायीची आरती केली जाते। गायीची शेपटी डोक्यावर फिरवून दृष्ट काढतात। गोमातेच्या खुरांमध्ये नागदेवता वास करते। गायी माता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू येत नाहीत। गायीच्या गोठ्यात लक्ष्मीचा वास असतो। गायीच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करतो। गायीच्या दुधात सोन्याचे तत्व आढळते, ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमीच असते। हनुमानजी मातेच्या शेपटीत राहतात। जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गायीच्या शेपटीला डोकं लावल्याने दृष्टीविकारापासून मुक्ती मिळते। गायीच्या पाठीवर उंच वशिंड आहे, त्यात सूर्यकेतू नाडी आहे। रोज सकाळी अर्धा तास गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात। गायीला चारा खायला दिल्याने 33 प्रकारातील देवतांना भोग अर्पण केले जातात। गायीचे दूध, तूप, लोणी, दही, शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेले पंचगव्य हजारो रोगांवर औषध आहे। याच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात। गायीच्या 4 पायांमध्ये प्रदक्षिणा केल्याने माणूस भयमुक्त होतो। महान विद्वान धर्मरक्षक गौकर्णजी महाराज यांचा जन्म गायीच्या पोटातून झाला होता। देवदेवतांनी या पृथ्वी तलावर केवळ गाय मातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे। निरोगी गायीचे 2 तोळे गोमूत्र दररोज 7 पदरी कपड्यात गाळून घेतल्यास सर्व रोग नाहीसे होतात। जो गोमातेकडे प्रेमळ नजरेने पाहतो त्याला गायीची कृपा प्राप्त होते। काळ्या गायीची पूजा केल्याने 9 ग्रह शांत राहतात। जे धर्माने गायीची पूजा करतात ते शत्रू दोषांपासून मुक्त होतात। गाय हे फिरते मंदिर आहे। आपल्या सनातन धर्मात 33 देवता आहेत। आपण दररोज 33 प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊ शकत नाही, परंतु गाय मातेच्या दर्शनाने सर्व देवता दिसतात। कोणतेही शुभ कार्य रखडले असेल, वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गायीच्या कानात सांगा, ते रखडलेले काम होऊन जाईल। गाय ही सर्व सुखाची दाता आहे। तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या ह्या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।